महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। ताई, एक शेवटचं पण अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न मी आपल्याला विचारणार आहे। आपण विविध आमदार पदाचे पद घेतली आहेत, केंद्रातही काम केलं, राज्यात काम केलं, तसं केंद्रात पण काम केलं, आमदार म्हणून काम केलं, खासदार म्हणून काम केलं, केंद्रीय मंत्री म्हणून सुद्धा आपण काम केलं। त्याच्यानंतर तुम्ही वेगवेगळे पक्ष बदललेत, काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आता भारतीय जनता पार्टी। तर हे याच्या मागे नेमकं कारण काय होतं? कुठेतरी स्वार्थाचं राजकारण झालं असे आरोप झालेले आहेत आपल्यावर। स्वार्थाचं राजकारण अजिबात नाही, कारण एका अतिशय निर्भीड आणि लोकांच्यासाठी काम करणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याची काँग्रेस आणि एनसीपीने खूप मोठी फसवणूक केली आणि 15 वर्षाच्या कारभाराला महाराष्ट्र कंटाळला होता आणि मला स्पष्ट काँग्रेस आणि एनसीपीचा पराभव दिसत होता। पण माझी निवडून येणारी सीट केवळ काँग्रेसचं लांगुलचालन करण्यासाठी शरद पवारांनी शेवटच्या क्षणी हिंगोलीची सीट काँग्रेसला सोडली, जी माझी विनिंग सीट होती आणि त्याचा मला खूप राग आला, खूप मनस्ताप झाला। मी खूप दगा केला माझ्याशी आणि ज्या नेत्याला मी पित्यासमान मानलं त्या नेत्यांनी मला दगा दिल्याचं मला खूप दुःख होतं। मी दुसरं तर काही करू शकत नव्हते। ह्या कृतीचा निषेध म्हणून मी बीजेपी जॉईन केली आणि मला त्या काळामध्ये मोदीजींच्या संदर्भामध्ये खूप मोठा खूप अपेक्षा माझ्या होत्या आणि आजही आहेत की हा माणूस या देशासाठी काहीतरी काम करेल आणि देशासाठी काम करणारा माणूसच आम्हाला हवा होता। देश नेतृत्वहीन झाल्यासारखा वाटत होता, कारण काँग्रेसमध्ये कुठलंही सकस नेतृत्व राहिलेलं नव्हतं। आमच्या पक्षामध्ये शरद पवारांच्या वरती कुरघोडी करून बरीच माणसं स्वार्थाचं राजकारण करत होती आणि त्यांचा पण पक्षावरची त्यांची पण पकड ढिली होताना मला दिसली आणि त्याच त्यांच्या अशा असमतोल वृत्तीचं द्योतक म्हणून मी माझ्या तिकीट कटण्याकडे बघितलं। तिकीट माझ्यासाठी महत्त्वाचं नव्हतं, कारण ज्या पक्षामध्ये मी 40 वर्ष काम केलं त्या पक्षाने तिकीट घेताना किमान मला सांगायला पाहिजे होतं, विश्वासात घ्यायला पाहिजे होतं की अडचण आहे आणि ही सीट आपल्याला सोडावी लागेल, तर मी आनंदाने सोडली असती। पण तुलाच लढायचं आहे असं 3 दिवस आधीपर्यंत मला ते सांगत होते आणि अचानक वृत्तपत्रातून आम्ही वाचलं की ती सीट काँग्रेसला सोडली, तर ह्याचं मला खूप दुःख झालं। मग राग पण आला, कारण मी शेवटी युथ वर्कर म्हणून राजकारणात आले, विदाऊट कोणाच्या सपोर्टशिवाय मी राजकारण केलं, बिनपैशाचं राजकारण केलं आणि ज्या काळामध्ये पैशाचा संदर्भ राजकारणाला कधीच नव्हता त्या काळापासून आजपर्यंत मी टिकून आहे, स्टील आय एम वर्किंग। तर मला माझा एक खेदजनक निर्णय म्हणता येणार नाही, विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता की आता आपण कुणाला, मी बीजेपीला काही मागितलं नाही। मी बीजेपीमध्ये काम करताना अमित शहांनी मला विचारलं, मला आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या विचारलं, गडकरी साहेबांनी विचारलं, म्हटलं की मला सध्या काम करू द्या, मला काही तुमच्याकडनं अपेक्षा नाहीत, पण माझ्या अपेक्षा आहेत की तुम्ही राज्यासाठी आणि देशासाठी चांगलं काम करावं आणि त्यामुळे अतिशय निरपेक्षपणे मी बीजेपीचं काम स्वीकारलेलं आहे। मला त्याच्यात आनंद आहे। चालूच राहील। ते बंद कसं होईल? कारण 40 वर्ष एखादी व्यक्ती काम करते आणि खूप यंग एजमध्ये मी राजकारणात आले आणि अजूनही स्टील आय एम यंग टू वर्क। कुठल्याही यंग खासदारापेक्षा मी जास्त काम करते, कुठल्याही यंग मंत्र्यापेक्षा मी जास्त फिरते। माझा आणि लोकांची नाडी कळलेला जुना डॉक्टर लोकांना खूप आवडतो। ठीक आहे, एखादा पराभव म्हणजे काही राजकारणाची समाप्ती नसते आणि तसं राजकारणामध्ये कधीच काही संपत नाही। हे अॅमिबा सारखं आहे, एक अॅमिबा तोडला, नाही एक तोडला की दुसरा तयार होतो, दुसरा तोडला की तिसरा तयार होतो। तुम्ही शिकला असाल, मी सायन्स 12वी पर्यंत माझं सायन्स होतं, नंतर मी आर्ट्सचे स्टुडंट होते। तर हे असं आहे, हे न संपणारा प्रवास आहे। हो, हा शेवटच्या क्षणापर्यंत जातो आपल्यासोबत आणि लोकांचे प्रश्न सोडवणं हा माझा मुख्य छंद आहे। पद प्रतिष्ठा हे काही फार माझ्यासाठी महत्त्वाचं नाही। खूप प्रतिष्ठा मिळाली मला देशामध्ये, खूप पदं मिळाली आणि मग कधी त्या पदाला काळीमा लागेल असं वर्तन माझ्याकडून झालं नाही। आपण कोणालाही विचारा, काँग्रेसला विचारा, एनसीपीला विचारा। तब्बल 40 वर्ष निष्कलंक राजकारण आपण करण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे। मला त्याचं खूप समाधान आहे की मी निष्कलंक काम केलं 25 वर्ष काँग्रेसमध्ये आणि 15 वर्ष एनसीपीमध्ये आणि काँग्रेस आणि एनसीपीने मिळून माझा गळा घोटला, याचं मला खूप दुःख आहे आणि त्याचा प्रतिरोध म्हणून मी पक्ष बदलला आणि आता ज्या पक्षात मी काम करते त्यांच्याकडनं माझी कसली अपेक्षा नाही। त्यांनी देशासाठी काम करावं, बिघडलेली देशाची घडी त्यांनी नीट बसवावी, गरीब माणसाला मदत करावी, एवढीच माझी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे। खंत आपल्या मनात फक्त एकच आहे की दुश्मन न करे वो दोस्त ने काम किया है, उम्र भर का गम हमें इनाम दिया है। सही बात। कसं आहे की माणूस हा शेवटी भावनाशील प्राणी आहे
मी कितीही संयमाचं प्रदर्शन जरी केलं तर मनात खोलवर झालेली ती जखम आहे, ती जखम मी भरून आता पुढे निघालेली आहे. राजकारणात आणि जीवनामध्ये जखमाल भळभळत्या ठेवून जगता येत नाही. लोकांना तुमच्या दुःखाशी काही घेणं देणं नसतं. तुम्ही लोकांच्यासाठी काय काम करता त्यावरती लोकांचं लक्ष असतं आणि म्हणून मी माझ्या वैयक्तिक दुःखाला बाजूला ठेवून आता पुढे काम करणार आहे. थँक्यू. धन्यवाद ताई. आपण आपलं अत्यंत मौल्यवान असे वेळ आपण आम्हाला दिलीत आणि मनातल्या गोष्टी आज आपण बोलल्यात दिलखुलासपणे आम्हाला, त्याच्यासाठी आपलं खूप खूप आभार. थँक्यू. मी पण आपली आभारी आहे आणि आपल्या चॅनलला पुन्हा एकदा गर्जा महाराष्ट्र माझं मनापासून शुभेच्छा आहेत, हार्दिक शुभकामना आहेत. आपण असंच चांगलं काम करावं अशी माझी इच्छा आहे. थँक्यू. धन्यवाद. ह्या होत्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांताताई पाटील. एकदा अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितलं होतं की मैं ना तो टायर हूं ना रिटायर हूं. त्याचप्रमाणे सूर्यकांताताई पाटील हे आज पण शरीरानं आणि मनानं तितक्याच तरुण आहेत. 40 वर्षाचं राजकारण करून सुद्धा आता ते राजकारणाची 50शी लवकरच गाठतील आणि सूर्य काही काळ ढगाच्या पाठीमागे जातो याचा अर्थ तो सूर्यास्त होत नाही. त्याचप्रमाणे सूर्यकांताताई पाटील हे काही काळासाठी काही क्षणांसाठी ढगाच्या पाठीमागे गेलेले आहेत, मात्र ते पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊन पुन्हा महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण गाजवतील यात मोठी शंका नाही. कॅमेरामन मनसूर साबोवाला सोबत मी अयाज मोहसिन, गर्जा महाराष्ट्र न्यूज, दिल्ली, महाराष्ट्र सदन. गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.